हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, त्यातलाच एक प्रकार आपण बनवणार आहोत, भरली सिमला मिरची। चला लगेच बनवायला घेऊया। इथे सिमला मिरची घेतली आहे, 2 बटाटे उकडून घेतलेत, ओलं खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर घेतली आहे, कसुरी मेथी घेतली आहे, हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि हळद, गरम मसाला, बडीशेप पावडर, धने पावडर, चाट मसाला आणि मीठ। सर्वात आधी आपण बटाटा स्मॅश करून घेऊया। 2 मध्यम बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते असे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया आपण। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया। जास्त हवी असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 1.5 चमचा लाल तिखट घेतलंय, हळद, गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा धने पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर, चाट मसाला 1 चमचा। हे सर्व एकत्र करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला ओलं खोबरं आणि दाण्यांचा कूट टाकून घ्यायचा आहे। शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। हे सर्व मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊया। सिमला मिरचीचं स्टफिंग तयार आहे आपलं। आता आपण सिमला मिरची कट करून घेऊया। इथे या 2 मोठ्या सिमला मिरची आहेत, आपण छोट्या छोट्या सिमला मिरची सुद्धा घेऊ शकता। मी त्या अशा मध्ये कट करून घेते। यामधल्या बिया काढून घेणार आहोत आपण। बिया काढून झालेल्या आहेत। 1 सिमला मिरची आपण वरून कट करून घेणार आहोत। छोट्या सिमला मिरची असतील तर त्या अशा प्रकारे आपण भरू शकतो। चला आता स्टफिंग भरून घेऊया। या पद्धतीने आपण सर्व सिमला मिरची अशा भरून घेणार आहोत। यामध्ये बटाटा असल्यामुळे लहान मुलांना हे भरीत विशेष आवडते। बऱ्याचदा काय होतं, सिमला मिरची असेल पण त्याची काय बरं भाजी बनवायची हा आपल्याला प्रश्न पडतो। मग त्यावेळी तुम्ही हे भरीत नक्की करून बघा। मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे भरीत देऊ शकता। इथे मी काही पावडर मसाले घेतले, ते जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही जे काही मसाले असतील त्या मसाल्यातही हे भरीत करू शकता। चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता। चला आता फोडणीची तयारी करूया। अर्धा कप तेल टाकले, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाकूया। आता यावर आपण आपल्या या शिमला मिरची ठेवून देऊया। मंद आचेवर आपण 5 ते 7 मिनिटे हे वाफवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया आणि 2 ते 3 मिनिटांनी आपण ते पलटून घेऊया। खालून ही बघा छान अशी खरपूस अशी भाजलेली आहे शिमला मिरची। आता या बाजूनेही आपण ती शिजवून घेणार आहोत। दुसरी बाजू शिजवण्यासाठी पुन्हा आपण असं 5 मिनिटे ठेवून देऊ। 5 मिनिटांनी आपण चेक करूया, दुसरी बाजू सुद्धा शिजलेली आहे। पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत। तयार आहे आपली आता भरली सिमला मिरची। चपाती भाकरी सोबत हे भरीत तर अप्रतिम लागतंच, पण वरण भात भाजी आमटी सोबत ताटात ठेवलं तर ताटाची शोभा नक्की वाढेल। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।